आता कोणाचा फोन आला की थांब जरा. हा अरे बापरे, तुझ्या फोन. आता काही खरं नाही. आता ही 10 प्रश्न विचारेल. घरात कसं चाललंय हिला जर थोडं जरी कळलं ना तर काही खरं नाही. काय करू, त्यापेक्षा मी फोनच कट करतो. आता तूच सांग काय करू मी, सांग. फोन उचलला तरी प्रॉब्लेम आणि नाही उचलला तरी प्रॉब्लेम. मला नाही का ताईशी बोलायला भीतीच वाटते बघ. अगं फोन उचलला ना तर ती सगळ्यांशी बोलायला मागणार. इथे इतके तुटक वागतायत सगळे, तिकडे सुहासचं डोकं फिरलंय. कसं सावरायचं ग सगळ्यांना सांग. एक तर सुहासचं वागणं आणि घराची वाटणी हे तिला काहीच माहिती नाहीये ग. एकमेकांपासून सगळेजण दूर झालेले आहेत. आता फक्त इथे तू आणि मीच राहिलोय बघ. बापू काका, तू बोलली? अगं बाई माझं नाव घेतलं तू. वा वा वा, बोल 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 बोल. बापू काका, मी बोलले. अरे तू होय. बर बर बर. बापू काका, तुम्ही काहीच काळजी करू नका. ताई काकी लवकरच येते आणि त्या सुहास भाऊजींशी बोलल्यानंतर सगळं सॉल्व्ह होईल. मला खात्री आहे. ताई काकी ना चांगल्याच कडक शिस्तीचे आहेत. त्या आल्यावर सगळं नीट करतील. हो. बापू काका, वाटण्या जरी झाल्या असल्या तरी आपण सोबत आहोत. तुम्ही एकटे नाही आहात. पाहिलं, अगदी तुझ्यासारखी आहे. खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी असते. सासूबाई, अहो अहो, काय ग? सासूबाईंचा फोन येतोय. कुणाचा फोन येतोय? अहो सासूबाईंचा फोन येतोय. उचलू का मी? नाही नाही, नको नको, थांब, मी उचलतो. अहो उचला ना. काय बोलू तिच्याशी? खोटं नाही बोलता येणार मला. काय खोटं? तर तिचा फोन आलाय तर ती विचारणार ना घरात काय चाललंय, कसं चाललंय. काय उत्तर देऊ मी तिला? मग जे खरं आहे ते सांगा ना. नाही नको. अहो आणखी किती दिवस असे पळणार आहात? आणि एकदा सासूबाई घरी आल्या की मग कुठे जाल? तेव्हाच तेव्हा बघू. आता आवरतो मी, चल. अहो सासूबाई, तुम्ही आता लवकर घरी या आणि यांना ना जरा समज द्या. खूप चुकीचं वागतायत हे. शी, काय झालं यांच्या फोनला? काही केलं फोन लागतच नाहीये. मगाशी केला तर फोन कट केला. नाहीतरी कामं संपली असतील यांची. नाही, बसले असतील गोठ्यात त्या ऐश्वर्यासोबत. आणि मी सारखा फोन करते म्हणून फोन बंद करून ठेवला असेल. नाहीतरी त्यांना तेच हवंय ना. बायको जितके दिवस घरापासून लांब तितकं बरंच वाटत असेल त्यांना. नाही, आता घरी गेल्यावर बघतेच त्यांना. रिक्षा रिक्षा. रत्नाक्का, काय ग? ते काय ग नानी, विसरलीस का काय बोलायचं होतं ते? नाही मोठे बाई, लक्षात आहे माझ्या, पण कसं बोलू तेच कळत नाहीये. अगं बोल. रत्नाक्का, तुम्ही ही माझ्याकडची कारली घ्याल का? कशी दिलीस? नीट भाव लाव. हाव रत्नाक्का, काही काय फुकट घ्या. ही माझ्याकडची कारली तुम्ही घ्या आणि तुमच्याकडची ती भेंडी मला द्या. ह्यांनी ना मुद्दाम राग काढलाय आमच्यावर. दुमण्याला आवडत नाही ना म्हणून मुद्दाम कडू कारली आणलीये. प्लीज द्याल का तुमच्याकडची भेंडी? घे. दे. एक मिनिट, हे घे घे घे. हे का? नानासाठी चांगली कडू भाजी कर.
काही काय रत्नाक्का, पण खरंच थँक्यू हा. झालं, आता हेच ऐकायचं बाकी होतं. एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी थँक्यू काय नानी? अगं वाटण्या झाल्या म्हणून काय परके झालोय का आपण एकमेकांना? नाही हो रत्नाक्का, तसं नाही, पण दुम्याला ना भेंडी खूप आवडते आणि ह्यांच्या चिडचिडीमुळे तो कालपासून व्यवस्थित जेवला पण नाहीये. आज कशी आवडती भेंडीची भाजी असेल ना, तो पोटभर जेवेल माझं लेकरू. म्हणून त्याला बोर्डिंगला हे सगळं नाही मिळणार. आज मला मोठ्या बहिणीचं दुःख कळतंय. ए नाने, अगं पण दुमण्याला बोर्डिंग मध्ये कोण टाकतंय? नाही, तो नाना लाख म्हणेल ना, आपण त्याला पाठवायचंच नाही ना. आदिती, अगं कुठे होतीस? सॉरी, मला जरा उशीरच झाला. अगं असू देत, हे बघ मी भाजीच निवडते. होईल. हो, मी सुद्धा मदत करते तुम्हाला. ते मी ना गोठ्यात गेले होते. बापू काकांना ताई काकींचा फोन येत होता. त्यांना कळतच नव्हतं काय बोलावं. एकटे पडलेत बिचारे. पण आता ताई काकी आल्या ना की धीर मिळेल त्यांना. हो, यांना पण मगाशी सासूबाईंचा फोन येत होता, पण यांनी उचललाच नाही हो. कसा उचलेल फोन? आणि उचलला तरी बोलणार काय? ताईला जर कळलं ना सुहासने अजून तिजोरीची चावी दिली नाहीये, मग काही खरं नाही. सुहासचं बापू सारखी नाहीये ताई. सुहासशी बोलणं टाकेल ती. एवढंच काय, ती स्वतः तात्याबाईंकडे सुहासला घेऊन जाईल, त्याला माफी मागायला लावेल आणि चावी परत करायला भाग पाडेल. हो, हे खरंय. सासूबाईंना ह्या एकच अशी व्यक्ती आहे जी यांना समजवू शकते नीट. आणि यांनी नाही ऐकलं ना तर हट्टाने यांच्याकडून तिजोरीची चावी पण काढून घेतील त्या. बयोबाई किती खुश होतील ना, त्यांच्याकडे अजून एक चावी येईल. हो ग, खरंय. अरे दादा, सामान खूप आहे ना म्हणून. अहो ताई थांबा थांबा, मी ठेवतो ना सामान. थँक्यू हा. अहो दररोजच काम आहे माझं ते, कशाला टेन्शन घेता? सुहास आणि हे दोघही फोन उचलत नाहीये. अर्चनाला करते. नाही, नवरा आणि मुलगा मान द्यायचे बंद करतील एक वेळेस, पण सुना कायम आपल्या असतात. ती नक्की उचलणार फोन. अय्या, सासूबाईंचा व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल. सासूबाई कशा आहात? आत्ताच तुमची आठवण काढली आम्ही. ताई कशी? मी मस्त. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. ताई काकी, आम्हाला पण तुमची खूप आठवण येते. हो ना ताई, या ना लवकर, का माहेर होऊन पाय निघत नाही तुमचा. हा अगं हो ना, रत्नाकांसारखंच झालंय माझं पण. बघू ताई, हा मला बोलू नकोस हा. तू स्वतःकडे बघ जरा. बापरे, एवढी जाडी झालीये. आईकडे जाऊन तूप रोटी खातीयस ना. रत्नाक्का ताई, हा हे बघ, हिला बोल हिला बोल हिला. फोन मध्ये तरी भांडू नका. आणि कधी येणार आहेस ग? हो, येते ना काही दिवसात. अहो दादा चला ना, थांबलाय का? अहो ताई तुम्ही सांगितलं नाही कुठे जायचंय? अरे हो, शिवाई काय करते मी, सरप्राईज द्यायचंय सगळ्यांना आणि मी फोन म्यूट वर टाकायला विसरले. गोकुळ निमसला. चला. हा अगं बोल. ताई काकी, कुठे जाताय का? अगं ते असंच फेरफटका मारते. रिक्षेत बसून फेरफटका? मी पाहिलं तुला रिक्षेत बसलेलं. अगं म्हणजे एक दोन कामं राहिली आहेत, ती कामं करायला बाहेर पडले. ते सोड, बाकी सगळे कसे आहेत? आणि बयोबाईंची तब्येत कशी आहे? हो बरी आता. अगं पल्लू कुठे दिसत नाहीये? ती पल्लू काकी ना? एक मिनिट हा, ह्या काय इथेच आहेत, काम करतायत. अगं बाई, अगं चेहरा किती खुल्लाय पल्लूचा. गोड बातमी कळून येते हा चेहऱ्याकडे पाहून. पण ग्रॅज्युएशन राहिलंच की ग तुझं आता. तू तर डायरेक्ट बोर्डातच आलीस.
आता पुस्तकं आहेत ना ती तुझ्या मुलांसाठी ठेव. ही का अशी गेली ग? ते उशीर होतोय ना, त्यांना डॉक्टरकडे जायचंय. का बाळा भाऊजींनी डॉक्टर की सोडली की काय? ताई काकी अगं ताई, अगं गायनाक कडे चालली ती. गायनाक. सासूबाई, आजींची तब्येत कशी आता? हो हो बरी. सासूबाई अहो ऐकू येत नाहीये, नंतर फोन करू का? हो हो नंतर बोलू आपण. सासूबाई तुम्ही लवकर या आता घरी. हो हो येते. घरीच येते मी, ते पण आजच. मला असं अचानक पाहून सगळ्यांना धक्काच बसणार आहे. सगळ्यात आधी रत्नाकाला घट्ट मिठी मारणार आणि पाठीत 2 बुक्के देईन. मी जाडजूड झाले काय? मी तूप रोटी खाऊन येते काय? दादा इथून पुढे ना उजव्या बाजूच्या गल्लीत घ्या. हा काय रे बाबा, किती झाले? 95 रुपये झाले ताई. बर. ताई आता तर फोनवर बोलत होत्या, एवढ्यात आल्या? हे घे 5 रुपये ठेव तुला. नाही नाही आहे ना सुट्टी, नको नको. हे नको, राहू दे ते तुला. घ्या ना, घ्या. हे घे, राहू दे. अहो ताई आहे माझ्याकडे सुट्टी. हे बघ, तशी हिशोबी आहे हा मी. 1 पैसा सुटत नाही माझ्या हातून, पण आज मी खूप खुश आहे. अरे आपल्या घरी आल्याचा आनंद काय सांगू तुला. गृह उद्योग आहे माझा. माझा म्हणजे सगळ्या देशमुखांचा. आम्ही वेगळे थोडीच आहोत. हे बघ, तू कधी रिक्षा चालवायची बंद केलीस ना की मला सांग. तू रिक्षा चालवतोयस म्हणजे तू टेम्पो चालवणार. आणि आम्हाला ना सामान ने आण करण्यासाठी टेम्पो ड्रायव्हर हवाय. हे घे, हे घे माझं कार्ड. अहो ताई ही रिक्षा आपलीच आहे. तुमच्या आशीर्वादाने नाही एकदम व्यवस्थित चालू आहे आपलं. आणि कोणाला कामाची गरज असेल ना तुम्हाला नक्की कळेल ताई. हो चालेल, दे सामान. काय ग पल्लू, कसं वाटलं माझं सरप्राईज? आणि काय ग आता कुठे चाललीस तू? अरे हो, तुला डॉक्टरकडे जायचंय नाही का? डॉक्टरकडे? मी शॉपिंगला चाललीये. गरोदरपणात मूड बदलतात, पण इतके? जाऊ दे, तिच्याशी नंतर बोलते मी. अरे दुमण्या, काय रे, काय झालं? इतकं शांत कसा? नाही आतापर्यंत त्या रिक्षाचा एक तरी टायर पंक्चर केला असतास. काय झालं? हे बघ, मी तुझ्यासाठी आंबावडी आणली. तुला खूप आवडते ना? अजून खूप काय काय आणलंय. चल त्या पिशव्या घेऊन ये. चल. अरे तुम्हा मुलांना आंबापोळी आणलीये मी, आणि आमच्या सगळ्यांसाठी मुरंबा घेऊन आले. हे काय? अरे हॉलमध्ये कोणीच नाहीये. कुठे आहेत सगळे? ताई काकी, आपण त्या बाजूने जाऊयात. हा भाग आप्पांचा आहे. अरे काय बोलतोयस? अरे कसल्या रेषा आहेत या? तू काय घरात खेळ खेळत होतास का? नाही. मग? सका, हे सका, अरे केव्हाचा बोलवतोय तुला? अरे कुठे गेलास? लवकर ये. आलो आलो. पहिले तात्या आणि बळांची रूम साफ करतो, नंतर मोठ्या बाई आणि आप्पांची, आणि मग तुमची दुपारनंतर वेळ आहे. रत्नाक्का, झालंय आमचं किचन वापरून. या तुम्ही आता खाली. हो येते. हा. हे काय चाललंय? ताई काकी, सासूबाई, अरे हे सगळं काय आहे? का आखल्यात या रेषा? ताई काकी, नाना म्हणाले यांना वाटण्या म्हणतात. तुम्हाला वाटण्या कशा झाल्या ते दाखवायचंय मला. हे बघ,
हा हिस्सा आपला आणि या रेषेच्या पलीकडे जायचं नाही. हा भाग ह्यांचा, हा भाग त्यांचा, तो तुमचा. ताई काकी द्या, त्या पिशव्या द्या इथे. दुमण्या काय म्हणाला आता? ताई काकी दुमण्या जी म्हणतोय ते खरंय? ह्या घरात गोकुळ निवासात वाटण्या झाल्यात? आता खरं सांगा, का आखल्यात या रेषा? मी दुमण्याला विचारत होते, काही खेळ खेळत होतात का? ताई, आपण नंतर बोलूया ना विषयावर. नंतर का? आणि ह्यावर काय बोलायचंय? नाही, थांबा, मी आत्ताच या रेषा पुसून टाकते. अगं सखा, जा बादली आणि फडकं घेऊन ये. तुम्ही खरंच रेषा पुसणार? हो. मी लगेच बादली आणतो. ताई, आता या रेषा नाही मिटवता येणार. नाना भाऊजी, बोललात नकारात्मक? अहो, ह्या रेषा अशाच ठेवायच्या का? कसं दिसतंय ते? आणि ओरिजिनल देशमुख, तुम्ही बरं हे खराब करून दिलं. बघावं तेव्हा वचकन अंगावर येता ना, मग आता काय झालं? दुमण्या, अरे ह्या वाटण्याच्या रेषा नाहीयेत. या घरात फक्त जबाबदाऱ्या आणि दुःखाच्या वाटण्या होतात. आणि या घरातली सगळी माणसं एकमेकांची दुःख आणि जबाबदारी वाटून घेतात. ताई काकी तू एक सांगतेस, नाना काल वेगळं सांगत होते. मला नाही समजत आहे. आत्ता समजेल. मी ह्या रेषाच पुसून टाकते. बघा, मी बादली आणि फडकं पण आणले. चला पुसूया. हा, अरे नको दे, मी पुसते. नाही, मी पुसतो. सखा, मी पुसते. थांब, मी पुसते. ये. बापू काकांना बोलावून आणा. सखा दादा, जा ना लवकर. ताई थांब ना ताई. म्हणजे हे माझ्याही मनात होतं, पण तुम्ही नाही पुसणार, आम्हालाच कामाला लावणार. तुम्ही नका काळजी करू. हा, आम्ही सुना करतो ही कामं. ताई काकी थांबा. ताई काकी थांबा. हो, काय करताय? नाही पुसल्या जाणार आहेत त्या रेषा. अगं, कशा नाही पुसल्या जाणार? नानी, अर्चना, अगं बघत काय उभे आहात? सगळ्या जणी मिळून पुसू. जोरात घासलं की जातील. अर्चना, जा आतून ब्रश आण. फडक्यानं पुसणं कठीण आहे. ताई, अगं तू आली? हो, आले. आणि आल्या आल्या कामाला पण लागले. अहो, हे काय करून ठेवलंय? ताई, ताई, अगं नको पुसू. अगं वाटण्या झाल्या आहेत ग. अहो, काय तुम्ही पण दुमण्यासारखं बोलताय? तो लहान आहे, त्याला कोणीतरी गमतीनं सांगितलं असेल, पण तुम्ही सुद्धा. अगं ताई, ताई ऐक ना. अगं ताई, अगं मी काय म्हणतो, नको. नाही, आज पुसून टाकणारच. अगं ताई, हे काय करतेस ग तू? अगं थांब ना. अहो बघा ना, या रेषा पुसल्याच जात नाहीयेत. या सगळ्यांना सांगितलं की आपण सगळ्या जणी मिळून पुसू, तर येत नाहीयेत. पण तुम्ही काळजी करू नका, या पुसल्या जातील. ताई, अगं ह्या रेषा अशुभ आहे ग. या पुसू शकत नाही आणि ओलांडू शकत नाही. अगं ताई, दुमण्या खरं बोलतोय. चूल आता एक नाही राहिली ग. पयोबाईचं स्वप्न तुटलं ग. चुली आता वेगळ्या झाल्या आहेत.